हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज संडेच्या सकाळीच भाजीपाला मागवून घेतला होता, कारण 2-3 दिवसापासून पूर्ण भाजीपाला संपलेला होता घरातला। त्याच्यासोबतच ही भरून करायची मिरची होती, तीही मागवून घेतली होती। त्याच्या अगोदर पहिले छान नाश्ता करून घेतला भरपेट, त्याच्यानंतर सगळं आवरायला घेतलं। भाजीपाला छान स्वच्छ धुवून पुसून डब्यांमध्ये भरून त्याला छान फ्रीजमध्ये ऑर्गनाइज करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर घरातली सगळी छोटी मोठी कामं करून घेतला स्वयंपाक करायला। दुपारच्या स्वयंपाकात मी आज भरलेली मिरची बनवणार होती। त्यासाठी मिरच्या छान स्वच्छ धुवून घेतला, त्याच्यानंतर त्याला मधून असे चिरा पाडून घेतल्या। हे बेसन पिठाचं बॅटर, त्याच्यामध्ये लिंबू, हळद, मीठ हे सगळं मिश्रण एकत्रित केलं आणि त्याचं बॅटर बनवून घेतलं। त्याच्यानंतर पातेल्यात पाणी वाफवायला ठेवलं गरम करायला, कारण त्या मिरच्या पहिले मला वाफवून घ्यायच्या होत्या। चाळणीला छान तेल ग्रीस करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये त्या मिरच्या ठेवून एक जास्त नाही 10 ते 15 मिनिटे फास्ट गॅसवरती वाफू द्यायच्या। त्याच्यानंतर साईडलाच मस्त टम्म फुगलेल्या चपात्याही करून घेतल्या। भाजीही माझी ऑलमोस्ट रेडी होती। त्याच्यानंतर त्याच चपात्यांच्या गरम तव्यावरती मिरच्याही छान फ्राय करून घेतल्या। डीप फ्राय नाही केल्या, तव्यावरतीच फ्राय केल्या। त्याच्यानंतर रात्रीचा थोडासा भात उरला होता, त्यालाही छान परतून घेतला आणि हे झालं होतं दुपारचं जेवण। जेवणामध्ये थोडंसं शॉर्टकट कणिक घेतलं, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हळद, मीठ, मसाले, तेल वगैरे घालून छान कणिक मळून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याचे छान गरमागरम पराठे बनवले। त्यासोबत होती दही, त्याला दिला होता मी राई आणि चटणीचा तडका। असा होता माझा आज संडेचा दिवसभराचा जेवणाचा मेन्यू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।